हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. द मराठी मॉममध्ये मी संपदा पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करायला खरंच जमत नाहीये, पण हल्ली माझा प्रयत्न असतो की ॲटलीस्ट 1-2 दिवसाआड तरी व्हिडिओ यावा. बऱ्याच जणांना माहिती असेल आता जेव्हापासून मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकते, देवघराच्या बाबतीत जे पण व्हिडिओ टाकते किंवा देवघराचा जो मांडणीचा व्हिडिओ टाकलेला आहे किंवा इतर ज्याही देवघराच्या रिलेटेड मी व्हिडिओ टाकते, तर त्या व्हिडिओ खाली एक तरी कमेंट अशी असायचीच की त्याच्यामध्ये माझ्या देवघरामध्ये जी शंकरांची पिंड आहे, महादेवाची जी पिंड आहे त्याबद्दल प्रश्न विचारला जायचा किंवा त्याबद्दल मला बोललं जायचं की तू जर स्वामींचं एवढं करतेस, केंद्राचं फॉलो करतेस, तर तुझ्या घरामध्ये जी पिंड आहे त्याच्यावरती नागदेवता आहेत, नंदी महाराज आहेत, तर या गोष्टी आपल्या घरामधल्या पिंडीमध्ये असू नयेत वगैरे वगैरे असे खूप सारे प्रश्न यायचे. तर कसं असतं ना, ऑलरेडी जेव्हा आपलं लग्न होतं तर तेव्हा आपल्यासोबत गणपती, अन्नपूर्णा, त्याचबरोबर बाळकृष्ण या 3 मूर्त्या आपल्या माहेराहून येतात. तर त्या ऑलरेडी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवणार असतो. त्यामुळे ज्या आधीच्या मूर्त्या असतात त्या एकतर आपण आयदर विसर्जन करतो किंवा काही काही जण डबल सुद्धा त्या मूर्ती ठेवतात. तर त्यात 3 मूर्त्या आपल्यासोबत नवीन आलेल्याच असतात. त्यानंतर ज्या काही पूर्वापार मूर्त्या आहेत त्या सुद्धा जर आपण म्हटलं की नाही नाही ही अशीच आहे, ही तशीच आहे, हे असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे, लगेच चेंज करा, तर अशा सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते. प्रत्येक गोष्टीसाठी थोडा आपल्याला टाइम द्यावा लागतो. त्यानंतरच सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात, आपल्याला पाहिजे तशा होतात. तुम्ही जर म्हणाल आपण नवीन नवीन आहे सगळंच आपल्या मनासारखं करा, जुनं आहे ते फेकून द्या किंवा जुनं आहे ते टाकून द्या, जुनं सगळं चुकीचंच आहे, तर समोरच्या सुद्धा ते एक्सेप्ट करायला, ती आपली गोष्ट पटवून घ्यायला थोडा वेळ लागतो. यासाठीच मी इतके दिवसापासून जी होती ऑलरेडी तीच इतके दिवस पूजत आली, त्याच गोष्टीची मी पूजा करत आली. परंतु आता भरपूर दिवस झाले, मी माझं यूट्यूबचं पेमेंट पण आलं होतं आणि तेव्हा मला स्वामींची सुद्धा मूर्ती घ्यायची होती. त्याचबरोबर आणखीन एक मूर्ती, विठ्ठल रुक्माई मातेची मूर्ती होती, ती सुद्धा जुनी मूर्ती होती, थोडीशी ती भंगली होती, ती सुद्धा मला नवीन घ्यायची होती. तर त्याच वेळेस मी माझी शंकराची जी पिंड होती ती सुद्धा नवीन घेतली आणि जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती ती सुद्धा नवीन घेतली आणि स्वामींची सुद्धा मी पितळी मूर्ती करून घेतली. कारण स्वामींची माझ्याकडे जुनी जी मूर्ती होती ती फायबरची होती, तर त्याच्यावरती सुद्धा भरपूर जणांचे कमेंट यायचे की तुझ्याकडे सगळ्या मूर्त्या पितळी आहेत, मग स्वामींचीच तू का फायबरची घेतली, असे भरपूर प्रश्न येतात किंवा भरपूर कमेंट्स येतात. तर त्यामुळे मला आणि स्वतःला सुद्धा खूप इच्छा होती की स्वामींची मूर्ती मला पितळी घ्यायची आहे. परंतु सुरुवातीला जशी मी स्वामी सेवेमध्ये आले तर लगेच आपल्याकडे एवढे पैसे सुद्धा नसतात आणि आपण आपल्या घरच्यांना सुद्धा फोर्स करू शकत नाही की मला एवढी महाग मूर्ती आहे तर हीच मूर्ती घेऊन द्या किंवा तीच मूर्ती घेऊन द्या. मला सुरुवातीला फक्त स्वामींची मूर्ती माझ्या घरामध्ये हवी होती. मी अगदी 100 रुपयाला टिटवाळा मंदिरला जे बाहेर दुकान आहे तिथून ती 100 रुपयाला फक्त घेतली. पण खरंच पैशामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीच नसतं. आपण पैशांची देवाची तुलना अजिबात करू शकत नाही. ती मूर्ती इतकी सुंदर आहे, इतकी हसतमुख आहे आणि ती मूर्ती माझ्या घरात आल्यापासून माझं इतकं छान झालंय, सगळ्या गोष्टी मनासारख्या होऊ लागल्या, सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळणं, घरामध्ये पॉझिटिव्हिटी येणं, सगळ्या गोष्टी चांगल्या होणे, स्वतः मी सगळं फील केलेलं आहे. तर त्यामुळे मी याच्यावर विश्वास ठेवत नाही की ही मूर्तीच पाहिजे किंवा तीच मूर्ती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची स्थिती म्हणजे आपली श्रद्धा. आपण किती श्रद्धेने करतो, आपण एखाद्या गोष्टीवर किती विश्वास ठेवतो आणि किती विश्वासाने त्या गोष्टीची पूजा करतो किंवा त्या गोष्टीला मानतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. ही जी माझी नवीन मी आता पिंडी घेतली शंकराची, तर ती मी गुरुवारी घेतली. तर तुम्हाला जेव्हा पण कुठलेही देव घ्यायचे असतील, नवीन मूर्त्या आपल्या घरात आणायच्या असतील, तर तुम्ही सोमवारी किंवा गुरुवारी या 2च दिवशी इथं खरेदी करा. त्याचबरोबर कोणतीही नवीन मूर्ती घेताना कधीच तिचा भाव करू नका. दुकानदार जी किंमत सांगतोय शक्यतो त्याच किमतीमध्ये घ्यायचा प्रयत्न करा. याउलट तुम्ही त्यांना दक्षिणा म्हणून वरती 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये तुमच्या स्वेच्छेने तुम्ही त्यांना देऊ शकता. कधीच कुठल्याही मूर्तीच्या दुकानामध्ये भाव करू नका. आपली तेवढी पात्रता नाही की आपण देवांच्या मूर्त्या, देवांचा भाव करून आपण त्यांना घरात आणू आणि हे खरंच चुकीचं आहे. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेलच डिटेलमध्ये व्हिडिओ की जेव्हा आपण नवीन एखादी मूर्ती घेऊन येतो, तर शंकराची मी पिंडी नवीन आणलेली आहे, तर तिची आपण आपल्या देवघरामध्ये ठेवण्याआधी तिची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, तिची पूजा कशी करायची, तिच्यावरती अभिषेक कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर आपण काही लोकांना ब्राह्मणांकडून डायरेक्ट त्या मूर्त्या ज्या असतात त्या अभिषेक करून किंवा प्राणप्रतिष्ठा स्थापना त्यांची करून डायरेक्ट आणतात आणि घरी देवघरात ठेवतात. पण कसं आहे ना, ब्राह्मण जे करतात ते मंत्रोच्चार वगैरे सगळं सिद्ध करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. तर आपल्याकडून पण त्याची तेवढी सेवा होणं खरंच गरजेचं असतं. आणि युजली आपण बघायला गेलं तर आपल्या रोजच्या कामांमध्ये, रोजच्या आपल्या दिनचर्येमध्ये खरंच एवढा वेळ हल्ली कोणाला नसतो की त्या मूर्तीची आपण 3 टाईम त्यांचा आरती, नैवेद्य सगळं काही करू, जिथल्या तिथे त्याच्या सगळ्या गोष्टी करू. तर एवढं खरंच आपल्याला पॉसिबल होत नाही. त्यामुळे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपल्या जे नित्यसेवेचं पुस्तक आहे स्तोत्र मंत्रांचं, त्याचा आपण उपयोग करून घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने एकदम छान अशी कशी ही स्थापना करणार आहोत, हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आय होप तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओचा खूप फायदा होईल.
ज्या पण माझ्या कोणी ताई असतील ज्यांना नवीन मूर्ती घ्यायची असेल, नवीन शंकराच्या पिंडी ज्या घरात आणणार असतील, तर त्यांना या व्हिडिओचा खूप उपयोग होईल. तुम्हाला खूप छान माहिती याच्यामधून मिळेल अशी मला अपेक्षा आहे. तर चला अधिक वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट, जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत व्हिडिओ हे शेअर करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग आपण आपल्या ह्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. तर आपण आता पिंडीवर अभिषेक करून घेणार आहोत. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघूया. तर इथे ताटामध्ये तुम्ही बघू शकता या 2 पिंडी आहेत. तर खाली जी आहे ती जुनी पिंड आहे ज्याच्यावरती नंदी महाराज आणि नागदेवता दोन्हीही आहेत. आणि ही जी नवीन पिंड दिसते माझ्या हातात आहे ती मी नवीन घेतलेली आहे. तिच्यावरती काहीच नाही. किती छान कोरीव काम आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. 2च इंचाची आहे. आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठी पिंड आपल्याला ठेवायची नाही आहे. त्यानंतर मी हे नित्यसेवा स्तोत्र मंत्राचं पुस्तक घेतलं आहे आणि या ताटामध्ये पंचामृताचं साहित्य, गंगाजल, स्वच्छ पाणी, हळद आणि कुंकवाचं पाणी, पांढरी फुलं आणि बेलपत्र घेतलीत. त्यानंतर इथे एक ताट दिसते, त्याच्यामध्ये मी दिवा, धूप, कापूर, अगरबत्ती, गंधगोळी, त्याचबरोबर वस्त्र आणि चौरंग इत्यादी साहित्य घेतलेलं आहे. तर आपण आता सुरुवात करूया. तर मी इथे चौरंग घेतला आहे. चौरंगाचा खाली स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. तुम्ही हवं असल्यास साईडने रांगोळी पण काढू शकता. त्यानंतर इथे मी दिवा लावून घेतलेला आहे. तर कुठलीही सेवा करताना, कुठलीही गोष्ट करताना आपल्याला देवाचे सगळ्यात पहिले दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर मी एक ताम्हण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही पिंड ठेवलेली आहे आणि सगळ्यात पहिले याच्यावर आपल्याला गंगाजल घालायचं आहे. कारण ही वस्तू आपण आणतो, ही मूर्ती जी आपण आणतो ती बाहेरून आणतो. तर बाहेर भरपूर जणांचे याला हात लागलेले असतात. खूप लोकांनी ही बघितलेली असते. तरी मूर्ती स्वच्छ करण्यासाठी आपण याच्यावरती सगळ्यात पहिले गंगाजल घालणार आहोत. गंगाजल घालून झालं की याच्यावर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तर तुम्ही डायरेक्ट पंचामृत सुद्धा याच्यावरती घालू शकता किंवा अशा प्रकारे मी आधी दूध घालून घेतलं, आता साखर घालते आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण पंचामृतात जे जे साहित्य असतं, जसं की आता मी मध घालते आहे. तर तुम्ही अशा प्रकारे सगळ्या या ज्या गोष्टी आहेत पंचामृतात लागणाऱ्या ह्याच्या सगळ्या आपल्याला या पिंडीवरती टाकून घ्यायच्या आहेत. मध टाकून झालं त्याच्यानंतर मी तूप टाकलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी दही घातलेलं आहे. आणि हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला ही मूर्ती जी आहे ही स्वच्छ आपल्याला हाताने दोन्ही हातात धरून व्यवस्थित स्वच्छ घासून पुसून एकदम उजळवून घ्यायची आहे. छान अशी या मूर्तीला पंचामृताने आपल्याला मालिश करायची आहे, स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने हे सगळं जे पंचामृताचं आपण लावलेलं आहे साहित्य मूर्तीवरती, आपल्या शंकराच्या पिंडीवरती, तर ते सगळं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. ही मूर्ती स्वच्छ धुवून झाली की आपल्याला मग स्वच्छ असं कापड घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तेच कापड घ्या जे तुम्ही देवपूजेसाठी, देवांसाठी सेपरेट वापरतात. कुठलंही कापड असं इतर जे फडकं वगैरे असतं ते घेऊ नका. स्वच्छ आपण देवपूजेसाठी जे वापरतो तेच कापड घ्या, त्याच्याने होऊ शकतो. त्यानंतर ही पिंड आपल्याला ताटात पुन्हा ठेवायची आहे आणि आपलं जे स्तोत्र आणि मंत्राचं पुस्तक आहे तर त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता नित्यसेवा जी दिलेली आहे रोजची, त्याच्यामध्ये सुद्धा अनुक्रमाणिकेमध्ये तुम्हाला जे अष्टोत्तर नामावली आहे महादेवाची तर ती भेटेल. तर ती काढायची आहे आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता शिव नामावली लिहिलेलं आहे. तर हे 108 नावं आहेत शिव नामावलीचे. तर हे आपल्याला मंत्र बोलत या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये जर इतरही व्यक्ती असतील तर तुम्ही दोघं मिळून हे करू शकता. तुम्ही एकटे असाल तर तुम्ही एकटेसुद्धा ही पिंडीची स्थापना करू शकता. शक्यतो सोमवारीच करा, सोमवारी खूप शुभ मानलं जातं. तर ह्या पुस्तकामधलं एक एक नाम वाचत अशा प्रकारे आपण पाणी घ्यायचं आहे आणि पळी भांड्याने असा अभिषेक आपल्याला करायचा आहे. असा पूर्ण 108 नावांचा अभिषेक आपल्याला या पिंडीवरती करायचा आहे. तो करून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला पुन्हा काढून घ्यायचं आहे. हे पाणी तुम्ही तीर्थ म्हणून पिऊ शकता आणि उरलेलं पाणी आपल्याला पुन्हा झाडांना टाकायचं आहे, जिथे आपला पाय पडणार नाही अशा ठिकाणी. त्यानंतर मी या चौरंगावरतीच एक वस्त्र घेतलेलं आहे, आसन घेतलेलं आहे पिंडीसाठी, त्याच्यावरती अक्षता घातलेल्या आहेत, हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही जी पिंड आहे अभिषेक केलेली ती पुन्हा आपल्याला स्वच्छ पुसून इथे या तांदळाच्या राशीवरती मांडायची आहे. त्यानंतर पांढरं जे चंदन असतं, पांढरं जे अष्टगंध असतं किंवा गंधगोळी असते तर ती आपल्याला, तो गंध आपल्याला या पिंडीला लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे अशी छोटी स्फटिकाची माळ आहे, तर तिचासुद्धा मी डबल वेढा करून ती माळ पिंडीला घातलेली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही घातली तरी चालेल. त्यानंतर आपण फूल वाहून घ्यायचं आहे आणि धूपसुद्धा लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण अभिषेक करणार आहोत पुन्हा एकदा, तो म्हणजे बेलपत्रांचा. तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत आपल्याला या पिंडीवरती बेलपत्र व्हायचे आहे. तुमच्याकडे 108 असेल तर तुम्ही 108 जेव्हा मंत्रनामावली करतात तेव्हासुद्धा वाहू शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा पूजा झाल्यानंतर, अभिषेक झाल्यानंतर अशा प्रकारे सुद्धा वाहू शकता. त्यानंतर आपल्याला दिवा ओवाळून घ्यायचा आहे, धूप ओवाळून घ्यायचा आहे.
धूप ओवाळत असताना सुद्धा आपण मनामध्ये ओम नमः शिवायचा जो जप आहे तो कंटिन्यू चालू ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला कर्पूर आरती करून घ्यायची आहे। शंकराची कर्पूर आरती करताना आपल्याला सोबत म्हणायचं आहे, कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयानविंदे भवम भवामी शैतम नमामी। हे पूर्ण आपल्याला जे आपण बोलतो ते बोलायचं आहे कर्पूर आरती ओवाळताना। ते झाल्यानंतर मगच आपण या पिंडीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करणार आहोत। त्यानंतर आपल्याला नित्यसेवेचे जे स्तोत्रमंत्राचं पुस्तक आहे यामधून सेवा श्री भगवान श्री शंकरांची ह्यामध्ये दिलेल्या ज्या पण गोष्टी आहेत शक्य असल्यास त्या सगळ्या वाचायच्या आहेत। त्यानंतर पुरुष सूक्त आपल्याला न चुकता आठवणीने वाचायचं आहे आणि पुरुष सूक्त वाचून झाल्यानंतर जी फलश्रुती दिलेली आहे ती वाचायची आहे। विष्णू भगवानांचं नाव घेतल्यानंतर आपल्या पूजेमध्ये जे पण आपल्याकडून चुका झाल्या असतील तर त्या सगळ्या माफ होतात, म्हणून ओम विष्णवे नमः हे आपल्याला आठवणीने सगळं पूजा झाल्यानंतर बोलायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला हे 11 वेळा पठण करायचं आहे। त्यानंतर आपण हे शिवकवच स्तोत्र आहे हे सुद्धा संपूर्ण पठण करणार आहोत। तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्वतः हे पठण करू शकता किंवा यूट्यूबवर सुद्धा हे लावून त्याचं श्रवण करू शकता। संपूर्ण पूजा आणि वाचन झाल्यानंतर हे शिवलिंग आपल्याला आपल्या देवघरामध्ये जिथे आपण याला स्थान देणार आहोत त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे कापूर आरती करून घ्यायची आहे। खूप छान अशी म्हणजे मस्त पूजा करून झालेली आहे आता। सो असा होता आपला आजचा व्हिडिओ। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त अशी माहिती मिळाली असेल। 2-3 ताई होत्या माझ्या कमेंटला, त्यांची नेहमी एक कमेंट असायची की तू जेव्हा ही मूर्ती चेंज करशील, नवीन मूर्ती ठेवशील तर ती नक्की दाखव। आमच्या घरामध्ये सुद्धा सेम अशीच मूर्ती आहे तर ती सुद्धा आम्हाला चेंज करायची आहे, तर तू जेव्हा करशील तेव्हा आम्हाला नक्की सांग तू कशा प्रकारे केलीस। तर त्याचसाठी हा व्हिडिओ होता। त्याचबरोबर जे पण कोणी नवीन असतील ज्यांना महादेवाची पिंड घरात आणायची असेल किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा करून घरामध्ये त्याची स्थापना करायची असेल त्यांना सुद्धा आजच्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांना सुद्धा त्याची मदत होईल। त्याचबरोबर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब कराल, बेल आयकॉन क्लिक कराल तर माझे नवनवीन व्हिडिओज जसे येत राहतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि सगळ्यांच्या आधी तुम्ही ते व्हिडिओज बघू शकाल। चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद, बाय आणि श्री स्वामी समर्थ।